हाय नमस्कार मित्रांनो, मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आता गावी आहे आणि आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त आमच्या गावात मस्त जंगी असा कुस्त्यांचा आखाडा भरला आहे आणि बरेच गावोगावचे पैलवान पण आलेत। आणि आता बघताय आपला अनिरुद्ध, आनंदी, शुभम आम्ही आता चाललो कुस्त्या बघायला आणि कुस्त्या चालू झाल्यात। आम्हाला उशीर झाला आहे जरा, कारण जरा बाहेर गेलो होतो त्यातून यायला मला जरा उशीर झाला आणि तुम्हाला आवाज येत असेल पाठीमागे। कुस्त्या चालू झाल्यात तरी मला वाटतं अजून 1 तास 1.5 तास बाकी आहे आणि बऱ्याच दिवसांनी मी आता आपले लाईव्ह कुस्ती बघणार आहे आपल्या लाल मातीत। पण आम्ही चाललो आता कुस्त्या बघायला, तर चला आता आपण डायरेक्ट तिथेच भेटतो कुस्त्यांच्या आखाड्यात आणि काय दंगल चालले ती आपण बघूया आणि दंगलीची मजा घेऊया। चला मग। आणि हे बघा आपल्या पाठीमागे रंगला आहे तो आणि चला आता कुस्त्या बघूया कोणाला पैलवान ह्याचा जोडदार कुठे आहे सर शेतकरी अण्णासाहेब सरपंच आणि सरपंच या दोघांची पैसे कुस्ती लावली आहे। आमने सामने कशी कुस्ती खेळते मला खरं सांगू डॉक्टर कुस्ती बघा, डोळ्याच्या पापण्या लावू देऊ नका। एकेरी पट काढतोय, लांग भरलेले आहे, पटाला केलेला आहे। कुस्ती निकाली झालेली आहे, आठपडीच्या पैलवानाने कुस्ती निकाली केलेली आहे, तर त्याचं अभिनंदन। 3000 कुस्ती केली आठपडीच्या पैलवानाला। मालेगावचा पैलवान विजयी झालेला आहे। जोडायला 500 झाली 500 रुपये 500 रुपयाचा पैलवान फिरत आहे मैदानामध्ये सोलापूर जिल्हा। आणि हा बघा आपल्या घरचा पैलवान तयार होतोय अनिरुद्ध बाबर। कुस्ती लागत आहे अनिरुद्ध त्यांची कुस्ती विश्वास डॉक्टरांचे चिरंजीव अनिल बाबर, अनिरुद्ध बाबर आवंडी यांची कुस्ती 500 रुपये लागलेली आहे। बघा दोन्ही पैलवान कसा आहे तो, एक वाघ आहे आणि एक नाग आहे। चप्पल शकता एखादा आपल्या घरात जास्त तयार करा की। नाना इंगोल्याचा पट्टा लढतोय विरुद्ध विश्वास डॉक्टर यांचे चिरंजीव लढत आहे। शाबाश पट्ट्या, दोघं मी मला आमने सामने लढते, काय पैलवान लढते बघा बघा बघा। कर 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 फिरायला लागले। 5000 रुपये 5000 रुपये कोण आहे का? 5000 रुपये पैलवान लाला काशी या कुस्तीसाठी शून्य म्हणून पंच लाभलेले आहे। कोण जिंकलं
कोण आहे का जोडीदार? आणि बघता हे शेवटच्या कुस्त्या आल्या जातात म्हणजे मोठ्या मोठ्या प्रांच्या कुस्त्या लागतात आता. सम्राट पाटील कुठे आहे? 200-500 सम्राट पाटील. आणि आता 3000-5000 यांच्या कुस्त्या लागतात. कुस्ती लागणार आहे ती 5000ची कुस्ती लागणार आहे. सम्राट पाटील व सूरज गावडे या दोन्ही पैलवानच्या आता कुस्ती होत आहे. अतिशय उत्कृष्ट अशी कुस्ती विश्वास बाबर यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आलेली आहे. उद्या अशोक बाबर फॅमिली आणि शाबास. आणि ही कुस्ती 5000 रुपयासाठी लागली आणि 5000 रुपयासाठी हे रामदास पवार तिघांची विरुद्ध सुजित पुजारी आटपाडी 6000 रुपयाला कुस्ती लागलेला आहे. रामदास पवार तिघांची विरुद्ध सुजित पुजारी कुस्ती बघा कुस्ती लागलेली आहे. अतिशय शानदार कुस्ती चालू आहे. औंढेगावरी मुक्कामी ही कुस्ती चालू आहे. अतिशय पैलवान आहेत आपले सामने लढत आहे लागलेला आहे. एकेरी पण काढण्याचा प्रयत्न करतोय. मध्ये घ्या कुस्ती मध्ये घ्या. विकास निंबाळकर विरुद्ध शाबास शाबास. एकदम तुम्ही बघितली किती मस्त चिटपट अशी कुस्ती झाली आणि दोन्ही पैलवान आखाड्यात पैलवान फिरला त्याच्या विरुद्ध पैलवान लवकर यायचं आहे. आणि आता ही पुढची कुस्ती आहे ही पण 5000 रुपयांसाठीच आहे. या जोडीचा पैलवान कुठे आहे? आला का? एक पैलवान आखाड्यामध्ये आलाय दुसऱ्याची वाट बघतोय. आणि मग ही कोणा जास्त आहे? ही कुस्ती कोणा जास्त आहे बघा. बघा दुसरा पैलवान पण आलाय. रामदास पवार विरुद्ध सुजित पुजारी यांची 6000 रुपयाची कुस्ती सुरू आहे. यानंतर कुस्ती लागलेली आहे. नाना सोनटक्के विरुद्ध अजित देसाई आटपाडी या दोघांची 5000 रुपयाची कुस्ती होणार आहे. बोल बजरंग बली की, पवन पुत्र हनुमंत महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. हाती सोंड काढत असतो तर पैलवानाच्या मानात ताकद असते. ही कुस्ती डेप्युटी सरपंच अण्णासाहेब बाबर यांच्या शुभ हस्ते लागत आहे. विजय उमेदवाराला 70% आणि पराजित उमेदवाराला 30% रक्कम दिली जाईल याची दक्षता घ्या. पैलवानाला मिळाली पाहिजे. पैलवानाला सूचना आहे की औंढीचे मैदान म्हणजे निकाली मैदान पैलवान कुस्ती झालेले आहे. आपले सर्वांचे मार्गदर्शक महादेव मुरली कोडक व अण्णासाहेब कोडक मेजर यांच्यातर्फे होत आहे. या कुस्तीसाठी पंच म्हणून वस्ताद पैलवान लालासाहेब काशीद हे काम पाहणार आहे. बाहेरून जे पैलवान आलेले आहेत त्यांनी कोण कुस्तीचं शिल्लक राहिले असेल तर माहिती संपर्क साधा. कारण आपला आखाडा अतिशय भविष्यात फार मोठा होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पैलवानच्या आखाड्यात कुस्ती लावली जाईल. चांगलं मानधन दिलं जाईल. काळजी करू नका. कुस्ती बघा. हो गार 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 फिरायला लागले बघा. कब्जा घेतलेला वरच्या पैलवानांना. बनाईच्या मैदानात आपल्या संदीपला चांदीची गदा मिळवलेली होती. या बाणशंकरीच्या मैदानावरती बनाईच्या आपल्या शेजारच्या गावचा लोगावचा एकदम ठाण्या वाघाने पैलवान संदीप काशीद. ही कुस्ती 3 नंबरचं नाव सांगा जरा. नाव सांगा. सम्राट पाटील आटपाडी विश्वदेश मगर तिघांची ही 11,000 रुपयासाठी 3 नंबरची कुस्ती लागते. औंढी सोसायटीचे चेअरमॅन लक्ष्मण दादा कोडगे. रोख रक्कम 11,000 रुपये. ही 3 नंबरची कुस्ती आहे. एकामेकाच्या हातोड्यासारखे मानावर हात पडायला लागले. आपल्या जर मानावर पडलं तर दिवसाचा अन्याय दिसतेल्या. हे बघा पुढचे पैलवान आहेत सत्यवान वाडरे खवासपोर, विलास निंबाळकर आटपाडी,
13,000 रुपयाची कुस्त्या तयार राहायचं आहे. 13,000 रुपयाच्या पैलवानात तयार राहायचा. शेवटच्या 2 कुस्त्या राहिलेल्या आहेत. लंगोटा लावून यायचा आहे. कुस्ती निकाली झाली तरच पैसे बरं का. ही कुस्त्या सोडवायच्या नाही. मी पंचांना विनंती करतोय या शेवटच्या 3 कुस्त्या सोडवायच्या नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुस्त्या सोडवल्या जाणार नाही. हलगेवाड्यात चाल भरला आहे का पैलवानापेक्षा हलगेवाड्यात नाही चाल दिसतो या. कब्जा घेतलेला आहे. मच्छी गोटा लावलेला आहे. मच्छी गोटा आपल्या आवडीचे 2 वस्ताद पैलवान अरुणदादा कोडक आणि पैलवान बबनआबा कोडक यांचा या मैदानात दोघांचा फेटा बांधून गावाच्या वतीनं सन्मान केला जातोय. तो त्यांनी स्वीकारायचा अशी मी त्यांना विनंती करतो. या दोघांचा सत्कार करा. फेटा बांधून आपल्या मैदानात आता ही शेवटच्या 2 कुस्त्या बाकी आहेत. आता ही लागणार ती 13,000साठी आणि याच्या आधीची तुम्ही जी बघितली ती 11,000ची 3 नंबरची कुस्ती. आता ही 2 नंबरची कुस्ती त्याच्यानंतर लागेल ती 15,555साठी 1 नंबरची कुस्ती. आणि आता अंधार पडत चाललाय. आयोजन आहे तरी पण 7-7:30 वाजून गेले. लोहगाव नगरीचे पैलवान 7:15 झाले. वस्ताद लालासाहेब काशीद यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तो तरी स्वीकारायचा आहे. आवंडी गावचे मल्ल अरुणदादा कोडक पैलवान तसेच बबनदादा कोडक या दोघांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. 13,000 रुपयाची कुस्ती या ठिकाणी होत आहे. स्कायलाईन एंटरप्राइजेस गोवा सत्यवान विकास निंबाळकर यानंतरची प्रथम क्रमांकाची कुस्ती धैर्यशील शिंदे अटपाडी विरुद्ध पांडुरंग नागणी निमगाव. 15,000 रुपयाची कुस्ती या ठिकाणी होत आहे. या कुस्तीसाठी डबल पंच आहे. एक वामन काशीद पैलवान आणि बबन कोडक पैलवान या कुस्तीसाठी डबल पंच आहे. आवंडी गावातील सर्व ग्रामस्थांचं खूप खूप आभार. या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमासाठी आपण लाख मोलाचं सहकार्य केलं. असंच सहकार्य तिथून पुढच्या काळात आपण सर्वांनी करा. या गावाच्या रीतिरिवाजाप्रमाणे पूर्वीपासून चालत आलेल्या कुस्त्यांचं मैदान आपल्याला कायमस्वरूपी चालवायचं आहे. त्यांना एक टायमिंग द्या. 5 मिनिटात कुस्ती नाही झाली तर पैसे देऊ नका त्यांना. कारण कुस्ती झाली पाहिजे. असं करून देऊन चालणार नाही. आखाड्याला तसंच वळण लागेल आपल्याला. इथं कुस्ती नाही झाली तर सोडून देते पैसे देते ते अजिबात नाही चालणार. कुस्ती झालं तरच पैसे मिळते सांगा त्यांना. आखाड्याला इथून पुढच्या काळात आखाड्याला वळण लागेल तसं. खालच्या पैलवानला खाली झालेले आहे. त्या पैलवानाचं अभिनंदन आहे. दोन्ही पैलवानचं खरोखर खूप खूप अभिनंदन त्यांना विनंती करतोय. समोर यायचं दुर्योधन कोडक्षेत याला पंच म्हणून संदीप काशीद राहते. दुर्योधन कोडक्षेत आपण समोर यायचं. कुस्ती लावा. पंच म्हणून संदीप काशीद 55 रुपयाची बघा. आणि आपण एक पैलवान बघा. शेजार मामा आहे 80 वर्षाचं. शेजार मामाला बघितलं का आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मावळा आहे. पुस्तक परत होत आहेत त्यामुळे बरीच लोकांची या औंढे गावामध्ये पावन छत्रपतीच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. हे बघा हे आजच्या दिवसातली शेवटची कुस्ती 15,555 रुपयाची आणि आपल्या गावचे सरपंच आणि पंच सर्वच इथे उभे. शेवटची कुस्ती आहे. ज्याला कोणाला फोटो काढा आमचे आप्पा पण इथे उभे. मला अतिशय मला योगदान मिळत आहे. सरांचं माझी हार्दिक अभिनंदन. धैर्यशील शिंदे आटपाडे विरुद्ध पांडुरंग नागणे निमगाव. मागणाचं निमगाव
मल्ल सम्राट रावसाहेब नगर यांचा पट्टा. सगळ्यांनी साईड व्हा सर्वांनी. बाजूला सारा कुस्ती बघू द्या. 5.5 समोर याला बबल पैलवान राहते. कर खेळायला लागले बस. एकामेकाच्या हातोडे एकामेकाच्या मानवर पडायला लागले. चुकून आपल्या जर पडलं तर दिवसात आणण्या. पैलवान हुलकावून देण्याचा प्रयत्न करतोय समोरच्या पैलवानाला. शाबाश. अटीतटीची कुस्ती आहे. चपळ चित्ता. नागाच्या मानात ताकद असते म्हणून नाग फाना काढतो आणि हत्तीच्या मानात ताकद असते म्हणून हत्ती सोंड वर करतो. एकदा बजरंगबलीचा जय जयकार झाला पाहिजे. अवंडीकर बोलो बजरंगबली की, बोलो बजरंगबली की. अवघी डुमडुमली अवंडी नगरी, अवघी डुमडुमली. पवनपुत्र हनुमान की. आवाज आला पाहिजे. त्याच्या तोंडा आवाज येत नाही ती पुढल्या जमी मुख होणार. बोल बजरंगबली की, छत्रपती शिवाजी महाराज की. कशासाठी जगायचं आणि कशासाठी मारायचं असं छत्रपतींना आम्हाला शिकवलेलं आहे. जगायचं असेल तर छत्रपती सारखं जगलं पाहिजे आणि मारायचं असेल तर छत्रपती संभाजी महाराज सारखं. समोरासमोर कुस्ती सुरू झालेली आहे. डोक्याला डोकं भेटलेलं आहे. एकमेकाचे विचार चालू झालेले आहेत. फेसबुकवर कळतं ना काय चालू आहे. एकमेकाच्या फाट्याचा डाव दाखवा. कुस्तीचे जादूगर डावात डाव करणारे हप्ता भरलेला आहे. कब्जा घेतलाय आणि गिरीपटाची पकड. हो कब्जा घेतला शिंदे पैलवाननं. पकड केली, पकड घेतली आणि धैर्य शिंदेनं आणि गुटना ठेवल्या. अटॅक चुकू नको. या ठिकाणी आपल्या जत तालुक्याला पी असणारे डुबल साहेब सध्याचे DYSP पुण्याचे आदरणीय डुबल साहेब या ठिकाणी आपल्या गावातील या कुस्त्या लाईव्ह बघत आहेत. खरोखर साहेब या आमच्या गावाला फार पूर्वीची परंपरा आहे. अशीच आम्ही या ठिकाणी अविरत चालू ठेवतोय यानंतर सुद्धा. हॅलो आणि डंकी. हो आता काही करू शकतो. हो बने 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 बने. आणि कुस्तीमध्ये विजय झालेला आहे. समजा कुस्तीमध्ये. हो हो सरपंच आहे. बने 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 बने. हो मी बघितलं आता शेवटची कुस्ती पूर्ण झाली आणि जो पैलवान जिंकला त्याला आपल्या गावचे सरपंच अण्णासाहेब कोडक यांनी खांद्यावर घेऊन पूर्ण ग्राउंडवर फिरवलं. या गावच्या कुस्त्या खूप वर्षांनी झाल्या आपल्याकडे आणि खूप छान प्रकारे हा आखाडा रंगला होता. मी बघितलं आपल्याकडे आपल्या चॅनल मार्फत आणि व्हिडिओ मार्फत. आणि हे ते दोन पैलवान आपली शेवटची कुस्ती खेळलेली आपल्या शेवटची 1 नंबरची कुस्ती खेळलेली आणि विजय उपविजयी वेगळी गोष्ट आहे. पण दोघेही खूप छान कुस्ती खेळले आणि दोघेही विजयी त्या कुस्तीमध्ये असं मला वाटतं. कारण यांनी खूप छान प्रकारे कुस्ती खेळले दोघे पण आणि गावाला मस्त चांगलं मनोरंजन केलं त्यांनी आपल्या कुस्तीच्या खेळामार्फत. खूप छान कुस्ती खेळल्याबद्दल थँक्यू बोलतो दोघांचं पण. आणि बरं वाटतं असं नेहमी जेव्हा कुस्ती असतो आमच्या गावामध्ये. हा बघा आता मागे सत्कार समारंभ चालू आहे जिंकलेल्या पैलवानाचा. ती 1 नंबरची कुस्ती जिंकलाय. आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपल्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.